गटारी स्पेशल चमचमीत कोळंबी फ्राय बघतोय. बनवायला अतिशय सोपी आणि खायला जबरदस्त. त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे. ही कोळंबी बऱ्यापैकी मोठी आहे. खरं तर कोळंबीचा रस्सा किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी अशी जरा मोठी कोळंबी आणलेली, पण फ्रायची रेसिपी शूट करायची होती त्यामुळे मग हीच वापरली. म्हणजे फ्राय करण्यासाठी याच्याहून थोडी छोट्या साईजची कोळंबी असेल तरी चालेल. कोळंबी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतली. इथे मध्ये कोळंबीला धागा असतो तो सुद्धा काढून घेतला. तो धागा काढून टाकायचाच. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया 16 ते 17 पाकळ्या लसूण, पाऊण इंच आलं, 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आवश्यकतेनुसार अर्धा चमचा पाणी घालून मिक्सरला हे बारीक वाटून घेतलं आहे. जमेल तेवढं बारीक वाटायचं. तयार केलेली पेस्ट ताटात काढून घेतली. आणखी यात घालूया 2.5 ते 3 चमचे घरगुती मसाला. मी इथे आगरी मसाला वापरला आहे. हिरवी मिरची पण घेतली आहे, त्या अंदाजाने लाल तिखट वापरा. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. कोळंबीला छान चव येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घातला आहे. लिंबू मोठा होता म्हणून अर्धा वापरते. छोटा असेल तर 1 लिंबाचा रस घाला. हाताने हे सर्व मिक्स करून घेते. लिंबाऐवजी इथे तुम्ही कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ देखील घेऊ शकता. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आता ह्यात कोळंबी घालूया. कोळंबीतील पाणी संपूर्णपणे काढून टाकायचं. मिक्स करून घेऊया. लिंबाचा रस घातल्याने कोळंबी खाताना आंबट लागत नाही, मस्त चटपटीत चव येते. पण ज्यांना जरा आंबटसर मच्छी आवडत असेल त्यांनी मग थोडासा चिंचेचा कोळ घाला. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवते, म्हणजे कोळंबी जरा मुरेल. शूटिंग करायचं आहे म्हणून मी फक्त 20 मिनटंच मुरायला ठेवलं. पण तुमच्याकडे वेळ असेल तर कोळंबी मसाला लावून तास 2 तास ठेवू शकता. तेवढीच कोळंबी जास्त मुरेल आणि चवीला जास्त छान लागेल. फ्राय करायला घेण्यापूर्वी त्यात फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे सर्व कोळंबीला पीठ व्यवस्थित लागेल. तांदळाचं पीठ खूप जास्तही घालू नका. अर्धा किलो कोळंबीसाठी 1 चमचा पीठ पुरेसा आहे. पाव किलो कोळंबी असेल तर अर्धा चमचा पीठ वापरा. कोळंबी फ्राय करण्यासाठी लोखंडी तव्यात 2 पळ्या तेल घातले. तेल तव्यात असं जरा पसरवून घेतलं. तेल थोडंसं तापलं की गॅस कमी करून एक एक कोळंबी ह्यात सोडून घेते. तव्यात बसेल एवढी कोळंबी घातली, बाकीची नंतर तळू. कोळंबी जरा मोठी आहे त्यामुळे 2 मिनटं हे झाकण देऊन शिजवते. गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. 2 मिनटानंतर झाकण काढायचं. खालच्या बाजूने कोळंबी व्यवस्थित शिजवून घेते. गरज वाटली तर वरून आणखी तेल घालू शकता. 4 ते 5 मिनटात खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करून घेते. कोळंबीच्या साईजनुसार शिजायला वेळ कमी जास्त लागू शकतो. पलटी करताना वाटल्यास गॅसची फ्लेम जरा मीडियम करायची. त्यानंतर दुसरी बाजू शेकताना परत गॅस कमी केला. पुन्हा 2 मिनटासाठी झाकण देते. असं 2-2 मिनटं झाकण देऊन शिजवल्याने कोळंबी चिवट होत नाही. 2 मिनटानंतर झाकण काढून पुन्हा पलटी करते. कोळंबी छोट्या साईजची असेल तर परत परत पलटी करावं लागत नाही. पलटी करताना गॅस जरा वाढवला की मस्त असा खरपूस रंग येतो. यात वरून थोडासा कढीपत्ता घालते. कढीपत्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. मला आवडतो म्हणून घातला. कोणाला कढीपत्ता नसेल आवडत तर नका घालू. 2-3 वेळा अलटी-पलटी केलं. असा मस्त कलर आला की गॅस बंद. मला ही कोळंबी फ्राय करायला 10 ते 12 मिनटं लागली. ह्याच्यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर कोळंबी चिवट होते. कोळंबी अशी कालतीने जरा तुटली की गॅस बंद. तव्यातून कोळंबी काढताना त्यातील मसाला सकट काढून घ्यायचं, म्हणजे दुसरी कोळंबी फ्राय करताना तवा क्लीन पाहिजे. जर आधीचा मसाला तव्यात राहिला तर नंतरची कोळंबी करपू शकते. उरलेली कोळंबी पण ह्याच पद्धतीने फ्राय करून घेते. अशी हलकीशी मसालेदार कोळंबी फ्राय तांदळाची भाकरी आणि वरण भातासोबत एकच नंबर लागते. लहान मुलांना तर खूप जास्त आवडते. नक्की बनवून बघा. कशी झाली हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.